कोणत्याही गोष्टीचे पैसे लोकांना द्यायची वेळ आली, की त्यामध्ये कमीत कमी पैसे कसे द्यायला लागतील, याबद्दल शासन गैर आणि बेकायदेशीर प्रकार कसे करतं आणि शासनाच्या या गैर आणि बेकायदेशीर प्रकारांना उच्च न्यायालयाकडनं कसा फटका पडतो, या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. हे सगळं प्रकरण होतं भूसंपादन आणि भूसंपादित होणाऱ्या जमिनीच्या मूल्यांकनासंदर्भातलं. आता भूसंपादनाकरता आपल्याकडे स्वतंत्र कायदा आहे. त्या कायद्यामध्ये त्या जमिनींचं मूल्यांकन कसं करायचं या संदर्भात सुद्धा सगळं लिहिलेलं आहे. पण असं असताना सुद्धा राज्य शासनाने मध्यंतरी एक शासन निर्णय म्हणजे जी-आर काढला. तो जी-आर कशाच्या जीवावर काढला? तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा एक निकाल. त्या निकालाच्या आधारे एक जी-आर काढला आणि त्या जी-आर मध्ये असं लिहिलं की भूसंपादनाच्या तारखेच्या आधीच्या 1 वर्षातले त्या जमिनीच्या आजूबाजूच्या जमिनींचे व्यवहार मूल्यांकनाकरता लक्षात घेण्यात येणार नाहीत. म्हणजे झालं काय? तर भूसंपादनाच्या बरोबर आधीचे व्यवहार ज्याने त्या परिसरातल्या जागांचं योग्य मूल्यांकन कळलं असतं, तेच वगळून टाकायची तरतूद सरकारने केली. सुदैवाने आपल्याकडे लोकशाही आहे, याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान मिळालं आणि उच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणांमध्ये सरकारला कसं फटकारलंय ते आपण बघूया. उच्च न्यायालय म्हणतं, प्रतिवादी राज्याने काढलेल्या परिपत्रकाद्वारे किंवा शासन निर्णयाद्वारे कायद्याच्या कलम 11 अंतर्गत अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या 1 वर्ष आधीचा कालावधी वगळून जमिनीचा प्रत्यक्ष बाजारभाव ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यावरून जमीन संपादनासाठी देय असलेल्या भरपाईची रक्कम जिल्हाधिकारी ठरवेल. परंतु 2013 कायद्याच्या तरतुदी आणि त्याचं स्पष्टीकरण याचं वाचन केल्यास स्पष्ट होतं की त्या तरतुदीनुसार सरासरी विक्री किंमत ठरवताना जमीन संपादन प्रस्तावित असलेल्या वर्षाच्या तत्काळ मागील 3 वर्षात त्या परिसरातील किंवा जवळच्या गावातील समान प्रकारच्या जमिनीच्या नोंदणीकृत विक्री खतांचा किंवा विक्री करारांचा विचार केला पाहिजे. म्हणजे कायदा काय म्हणतंय, तर मागच्या 3 वर्षांचा तुम्ही विचार करा, आणि शासन काय म्हणतंय, तर गेल्या वर्षाचा विचार आम्ही करणारच नाही. म्हणूनच जेव्हा या तरतुदीत वापरलेले शब्द इतके स्पष्ट आहेत, म्हणजेच जमीन संपादन प्रस्तावित असलेल्या वर्षाच्या तत्काळ मागील 3 वर्षातील, तेव्हा त्याचा अर्थ असा लावता येत नाही की अधिसूचनेच्या 1 वर्ष आधीचा कालावधी वगळावा किंवा तो कलम 4 प्राथमिक अधिसूचनापर्यंत मागे नेऊन पाहावा. कलम 11 आणि 26 यांचं एकत्रित वाचन केलं तर असा अर्थ निघत नाही. याशिवाय कलम 11(4) मध्ये अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून व्यवहारांवर स्थगिती येते असे नमूद आहे. त्यामुळे प्रतिवादी राज्याचा युक्तिवाद स्वीकारल्यास कलम 26 मध्ये विधिमंडळाने जाणीवपूर्वक टाळलेली गोष्ट त्यात वाचून दाखवण्यासारखं ठरेल. तसेच कलम 26(1) च्या उपबंधात स्पष्ट केले आहे की जमिनीचा बाजारभाव ठरवताना संपादन अधिसूचनेची तारीख म्हणजे कलम 11 ची अधिसूचना हीच ग्राह्य ठरली पाहिजे. या उपबंधात वापरलेला शाल हा शब्द विधिमंडळाचा बंधनकारक आदेश असल्याचे दर्शवतो. त्यामुळे भरपाई ठरवण्याकरता कलम 11 ची अधिसूचना हीच निर्णायक तारीख आहे. या आदेशात कोणतीही शिथिलता करता येत नाही. अन्यथा हे कलम 11 आणि कलम 26 यांच्या एकत्रित योजनेच्या विरोधी ते ठरेल. केवळ पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहून प्रतिवादी राज्याने काढलेले हे परिपत्रक कायद्याच्या तरतुदींवर अधिराज्य गाजवू शकत नाही. प्रतिवादी राज्याने मांडलेल्या युक्तिवादाप्रमाणे कलम 11 च्या अधिसूचनेऐवजी कलम 4 च्या अधिसूचनेची तारीख बाजारभाव ठरवण्याची तारीख म्हणून वापरणे हे परिपत्रकाद्वारे किंवा शासन निर्णयाद्वारे शक्य नाही. आमच्या मतानुसार असे केल्यास 2013 च्या कायद्यातील स्पष्ट तरतुदींमध्ये अनावश्यक अर्थ घालणे असे होईल आणि जमिनीच्या मालकांना कलम 11 ची अधिसूचना प्रसिद्ध होताना अस्तित्वात असलेल्या बाजारभावानुसार मिळणाऱ्या योग्य भरपाईपासून वंचित ठेवले जाईल. म्हणून प्रतिवादी राज्याचा हा युक्तिवाद आम्ही नाकारतो. कायद्याचा एक प्रस्थापित सिद्धांत असा आहे
की जेव्हा कायद्याची भाषा स्पष्ट आणि संदिग्धता विरहित असते, तेव्हा त्यात बाहेरून अतिरिक्त अर्थ घालता येत नाही. तरतूद जशी आहे तशीच लागू करावी लागते. संसद किंवा विधिमंडळाच्या उद्देशात फेरफार करण्याची कोणतीही गरज नाही. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानेही अनेक निर्णयात असे स्पष्ट केलेले आहे की अधिसूचनेच्या अगदी जवळच्या काळातील विक्री व्यवहार बाजारभाव ठरवताना विचारात घेतले पाहिजेत. परंतु या शासन निर्णयामुळे सर्वात जवळच्या कालावधीतील विक्री व्यवहार पूर्णपणे दुर्लक्षित केले जातात, ज्यामुळे मिळणारी भरपाई कमी होण्याची शक्यता निर्माण होते. हे 2013च्या कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासणारे आहे, कारण या कायद्याचा उद्देश योग्य आणि न्याय्य भरपाई देणे आहे, जो कायद्याच्या प्रस्तावनेतूनही स्पष्ट होतो. हे शासन निर्णय 2013 कायद्याच्या कलम 105च्या तरतुदींनाही कमी करू शकत नाही. या कलमानुसार राज्य सरकारला जमिनींच्या मालकांना मिळणारी भरपाई कमी करण्याचा किंवा त्याच्यात कपात करण्याचा अधिकार नाही. आमच्या मते हा शासन निर्णय कायद्याच्या तरतुदींना ओलांडून त्यातील लाभदायी तरतुदींचा प्रभाव कमी करतो किंवा त्यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करतो. कायद्यातील लाभदायी व प्रगत तरतुदींचे अर्थ लावताना लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचा विचार केला पाहिजे. कोणताही शासन निर्णय असा असू नये ज्यामुळे असा लाभदायी कायदा प्रत्यक्षात कमकुवत किंवा निष्प्रभ ठरेल. प्रतिवादी राज्याने मांडलेला आणखी एक युक्तिवाद असा आहे की अधिसूचनेपूर्वी जमिनीची किमती कृत्रिमरित्या वाढवून अधिक भरपाई मिळवण्याचे प्रकार रोखण्याकरता हे परिपत्रक काढण्यात आले. परंतु आमच्या मते हा युक्तिवाद कायद्याच्या एकत्रित तरतुदींमध्ये कुठेही बसत नाही. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कल्पनेवरून, म्हणजे श्री केदार प्रताप जयसिंग पाटील यांनी काढलेल्या या शासन निर्णयावरून विधिमंडळाने केलेल्या तरतुदी किंवा त्यांचा उद्देश बदलता येत नाही. विधिमंडळाने कायद्यात तरतुदी करताना सर्व परिस्थितींचा विचार केलेला असतो अशी धारणा आहे. म्हणून अधिसूचनेपूर्वी किमती वाढवण्याच्या संभाव्य गैरप्रकारांना रोखण्याकरता हे परिपत्रक काढले गेले, हा युक्तिवाद ग्राह्य धरता येत नाही. शेवटी या प्रकरणात जमीन संपादन 1995च्या कायद्यानुसार करण्यात आले आहे. त्या कायद्यात 2013च्या कायद्यातील कलम 4 अधिसूचनेची संकल्पनाच अस्तित्वात नाही. उलट 95च्या कायद्यातील तरतुदीनुसार भरपाई ठरवताना कलम 15 अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या दिवशीचा बाजारभाव विचारात घ्यायचा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या शासन निर्णयाचा उपयोग करणं हे 95च्या कायद्याच्या तरतुदींच्या विरोधीच ठरेल. वरील सर्व चर्चेच्या प्रकाशात दिनांक 24 जानेवारी 2023 चे आक्षेपार्ह परिपत्रक शासन निर्णय टिकू शकत नाही आणि ते रद्द करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही पुढील प्रमाणे आदेश देत आहोत. दिनांक 24 जानेवारी 2023 चा शासन निर्णय हा 2013च्या कायद्याच्या कलम 26(1) कलम 11 यांच्या तरतुदींना विरोधी असल्याने बेकायदेशीर, शून्य आणि अवैध घोषित करण्यात येते. परिणामी या परिपत्रकाचा आधार घेऊन केलेली कोणतीही कारवाई बेकायदेशीर व अवैध ठरेल. अशा परिपत्रकाच्या आधारे जाहीर केलेल्या कोणत्याही पुरस्काराबाबत, म्हणजे अवॉर्ड बाबत भरपाईची रक्कम कलम 26(1) कलम 11 यांच्या तरतुदींनुसार नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया करावी लागेल. जर अशा परिपत्रकाचा आधार घेऊन दिलेल्या जमीन संपादन पुरस्काराविरोधात कोणतीही कार्यवाही कोणत्याही प्राधिकरण किंवा न्यायालयात प्रलंबित असेल, तर संबंधित पक्षांना या आदेशाचा आधार घेऊन योग्य भरपाई ठरवण्याची मागणी करण्याचा अधिकार राहील. मात्र ज्या जमीन संपादन पुरस्कारांवर दोन्ही पक्षांच्या संमतीने निर्णय झाला आहे आणि ज्याला आव्हान दिलेले नाही, ते पुरस्कार मात्र कायम राहतील. म्हणजे शासनाने आपल्या लबाडी काय केली, तर एकीकडे कायदा म्हणतोय की या सगळ्या भूसंपादनाचा योग्य मोबदला लोकांना मिळाला पाहिजे, पण शासन म्हणतं गेल्या 1 वर्षाच्या जमिनींचं मूल्यांकन आम्ही करणारच नाही, ते व्यवहार आम्ही लक्षात घेणारच नाही. याच्यावर उच्च न्यायालयाने त्यांना बऱ्यापैकी फटकावलं. 24 जानेवारी 2023 चा शासन निर्णयच रद्द ठरवला.
बरं एवढंच नव्हे तर त्याच्या अनुषंगाने ज्यांचं कारवाई सुरू आहे, प्रलंबित आहे, झालेली आहे, पण ती उभयतांच्या संमतीने झालेली नाहीये. त्यांना त्या प्रक्रिया नव्याने करून घेता येतील, नव्याने नुकसान भरपाई मागता येईल. मात्र जिथे उभय पक्षांनी हे स्वीकारलेलं असेल आणि ज्यानं पुढे अपील केलेलं नसेल, तिथे मात्र ती प्रकरणं पुन्हा वादात त्याचा परत वाद निर्माण करता येणार नाही. पण बाकी प्रकरणांमध्ये या उच्च न्यायालयाच्या निकालाचा पुरेपूर वापर करता येईल आणि ज्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत त्यांनी योग्य मोबदल्या करता याचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे. शासनाची लबाडी किंवा शासनाकडनं होणारी फसवणूक ही हाणून पाडलीच पाहिजे. या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं? या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं? अवश्य कळवा. धन्यवाद.